Hi students, we are learning our skeletal system and the skin. Okay, today we learned function of our bones in the body. Okay, then function of joints, bones gives to shape in our body. Then we can movement help of joints. And students, today we are learning about skin. Okay, the 5 parts of our body that help you to do these things: eyes, ears, nose, tongues and skin. There are 5 senses organs in our body. We can see help of eyes. Okay, then we can hear help of ear. We can smell help of nose, our nose. We can taste help of our tongues, and then we can feel help of our स्किन. फील म्हणजे आपल्याला जाणीव होते. आपल्याला काय जाणीव होते पहा, तर वेदर समथिंग इज हॉट और कोल्ड. एखादी वस्तू हॉट आहे, एखादा पदार्थ हॉट आहे का कोल्ड आहे, रफ और स्मूथ किंवा हार्ड और सॉफ्ट आहे. कशामुळे आपल्याला फील होते, तर स्किनमुळे. मग या स्किनचं तर टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट स्किन, देअर इम्पॉर्टन्स इन अवर लाईफ, देअर टाईप. ओके, पहा आता द स्किन कशाला म्हणायचं, द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड स्किन. आपल्या बॉडीची जी बाह्य त्वचा आहे त्याला म्हणतात स्किन. मग या स्किनचं फंक्शन काय आहे पहा. आपल्या बॉडीमध्ये आपलं जे मेन and skin is an important sensory organ of the body. मग हे जे सेन्सरी ऑर्गॅन जे महत्त्वाची आहे स्किन, आपल्याला जे काही पाहायचं आहे, आपल्याला टेस्ट होतं, यासाठी जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यामुळे स्किन हे सेन्सेसरी ऑर्गॅन हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याचं फंक्शन काय आहे पहा. प्रोटेक्टिंग द इंटरनल पार्ट्स ऑफ द बॉडी लाईक मसल्स, बोन्स, ऑर्गॅन सिस्टीम्स एक्सेट्रास. पहा, तर आपल्या बॉडीमध्ये जे मसल्स आहेत, बोन्स आहेत, ऑर्गॅन सिस्टीम्स आहेत, त्याचं प्रोटेक्शन करणे हे स्किनचं कार्य आहे. त्याच्यामध्ये सगळे हे काय आहेत, ऑर्गॅन्स असतात. त्यानंतर पहा, हेल्प प्रिझर्व द मॉइश्चर इन द बॉडी. आपल्या शरीरामध्ये मॉइश्चरपणा जो आहे तो राखून ठेवणे, आर्द्रता जी आहे ती टिकून ठेवणे. त्यानंतर सिंथेसायझिंग व्हिटॅमिन डी. आपण लास्ट चॅप्टरमध्ये पाहिलं, व्हिटॅमिन डी जर आपल्या स्किनवर पडलं, सनलाईट रेज जर आपल्या स्किनवर पडलं तर डीचं सिंथेसाइज होतं, निर्मिती होते. मग हे स्किन, त्यासाठी स्किनचा उपयोग हा होत असतो. स्किन हे ते प्रोव्हाइड करत असतं. त्यानंतर पहा, रिलीजिंग स्वेट म्हणजे घाम, टू रेग्युलेट बॉडी टेम्परेचर. हे घाम बाहेर पडल्यामुळे आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे त्याचं नियमन होतं. म्हणजे आपल्या शरीराचं जे टेम्परेचर आहे ते जवळजवळ किती असायला पाहिजे, तर ॲप्रॉक्सिमेटली 37 डिग्री सेल्सिअस. तर 37 डिग्री सेल्सिअस ठेवण्याचं कार्य, रेग्युलेशन ठेवण्याचं कार्य हे कोण करतं, स्किन करतं. म्हणजे आपल्या शरीरातून जर घाम बाहेर पडला तर त्या घामाबरोबर शरीरातलं तापमानसुद्धा हे कमी होतं, 37 हे राहतं. त्यानंतर पहा, गिविंग प्रोटेक्शन फ्रॉम द हीट अँड कोल्डपासून प्रोटेक्शन करण्याचं कामसुद्धा कोण करतं, संरक्षण करण्याचं काम स्किन करतं. द स्किन फंक्शन्स ॲज द सेन्सरी ऑर्गॅन टू टच. त्याचबरोबर स्पर्शाची जाणीव करून देण्याचं कार्य म्हणजे स्पर्शेंद्रिय हे स्किन करत असतं. पहा, आता हे स्किन जे आहे कुठे कुठे आहे, आपल्या नेल्स, आपल्या स्किनवर
पहा, द स्किन इज ॲन इम्पॉर्टंट अँड लार्ज ऑर्गॅन ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. तर आपलं हे जी स्किन आहे ही मुख्य 2 त्वचांनी बनलेली असते आणि ही खूप मोठी लिव्हिंग थिंगची ही ॲन इम्पॉर्टंट आणि लार्ज ऑर्गॅन आहे. ओके, लार्ज म्हणजे खूप मोठी. द स्किन हॅज हेअर. पहा, हेअर म्हणजे कुठे आपले जे केस आहेत, त्वचेवर जे केस आहेत, तर त्यानंतर पहा, देअर आर नेल्स ऑन द स्किन, म्हणजे नखे जे आहेत स्किनवर, ॲट द टिप्स ऑफ द फिंगर्स अँड टोज, म्हणजे आपले जे बोटं आहेत, त्यानंतर आपल्या त्वचेवर जी नखे आहेत, बोटांच्या टोकांवरील नखे जे असतात, तर याच्यावर हे स्किन असते आणि त्याच्या टचमुळे आपल्याला जाणीव होत असते. द स्किन इज ॲन इम्पॉर्टंट सेन्सरी ऑर्गॅन ऑफ द बॉडी, म्हणजे हे जी स्किन आहे आपल्या शरीरामध्ये, सजीवांच्या शरीराचा एक महत्त्वाचा आणि मोठा अवयव असून आपल्या त्वचेवर केस, पायाच्या हाताच्या बोटांवर जी नखे असतात, तर या त्वचेच्या अवयवामुळेच आपल्याला स्पर्शाची जाणीव होते. मग कशाला म्हणायचं पहा स्किन? द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड स्किन, म्हणजे आपल्या बॉडीचा जी बाह्य त्वचा असते त्या बाह्य त्वचेला म्हणायचं स्किन. आलं लक्षात? मग या स्किनचे जे आहेत ते 2 पार्ट आहेत, 2 लेअरनी बनलेले आहेत. ह्युमन स्किन इज मेड अप ऑफ 2 मेन पार्ट्स, 2 पार्ट्सने बनलेले आहेत. तर पहा, ही जी आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला जी चित्रामध्ये दिसत आहे तर हे स्किनचं आकृती आहे, त्वचेची स्ट्रक्चर आहे, स्किनची रचना आहे. तर यामध्ये 2 मुख्य घटक आहेत, तर एपिडर्मिस आणि डर्मिस. तर जे 2 लेअर बनलेले आहेत त्या 2 लेअरमध्ये एपिडर्मिस आणि डर्मिस. आलं लक्षात? तर पहा, तर त्याच्या खालची जी त्वचा आहे त्याला म्हणायचं हायपरडर्मिस. हायपरडर्मिस म्हणजे अंतर त्वचा. त्याचबरोबर त्याच्यामध्ये रक्तवाहिन्यांची जाळीसुद्धा असते. थांबा, हे आपण चित्र काढू म्हणजे तुमच्या पहा, या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? ह्युमन स्किन इज मेड अप ऑफ 2 मेन लेयर्स. द आउटर मोस्ट लेअर इज कॉल्ड द एपिडर्मिस. हे बाहेरची जी भाग आहे त्याला एपिडर्मिस म्हणायचं. त्याच्या खालचा जो भाग आहे बिलो त्याला म्हणायचं डर्मिस. ओके, लेअर बिलो इट इज कॉल्ड डर्मिस. बिलो द डर्मिस देअर इज अ नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स अँड नर्व्स फायबर्स. नर्व्स म्हणजे वायर. आपल्या शरीरामध्ये आता वायर म्हणजे अगदी वायर नव्हे तर रक्तवाहिन्या. आपल्या शरीरामध्ये जे काही रक्तवाहिन्या आहेत, त्यानंतर मज्जातंतू आहेत, ब्लड व्हेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या, नर्व्स फायबर्स म्हणजे मज्जातंतू आहेत. आता मी वायर म्हटले की नाही, रक्तवाहिन्या. तर हे जे वायर्स जे आहेत तर यांचं उपत्वचीय हा थर हा असतो. तर सबक्युटिनियस लेअर अंडर धिस नेटवर्क मेंटेनन्स नॉर्मल बॉडी टेम्परेचर. आपल्या बॉडीचं, शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचं कार्य या बाह्य त्वचेमुळे, म्हणजे एपिडर्मिस हॅज व्हेरियस लेयर्स. तर ही बाह्य त्वचा जी आहे सबक्युटेनियस म्हणजे बाह्य त्वचेमुळे, शरीराच्या बाह्य त्वचेमुळे आपल्या टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम, नॉर्मल ठेवण्याचं काम केलं जातं. द एपिडर्मिस हॅज व्हेरियस लेयर्स. तर बाह्य त्वचेचे वेगवेगळे सुद्धा थर असतात. मग आपण पाहतो मुलांनो, ह्या आपल्या त्वचेचा रंग कोणाचा गोरा असतो, कोणाचा गव्हाळ असतो. तर याच्यामध्ये हे पिगमेंट असतात, ते मेलॅनिन असतात. तर याचं हे प्रोव्हाइड करण्याचं कार्य, प्रेझेंट करण्याचं कार्य हे मेलॅनिन करत असतात. तर मेलॅनिन हे कुठे असतात? तर पेशीमध्ये मेलॅनिन नावाचे त्वचेचे जे थर असतात, आपली जी स्किन असते त्याचं जे लेअर असतं त्या लेअरमध्ये हे पिगमेंट असतात. ओके, तर त्याच्यामध्ये पिगमेंट म्हणजे काय? तर रंगद्रव्य. तर हे रंगद्रव्य जे आहे ते मेलॅनिन नावाची त्याचं नाव काय? मेलॅनिन. मग पहा, तर मेलॅनिन इज प्रेझेंट इन द सेल्स ऑफ द एपिडर्मिस. तर आपल्या शरीरामध्ये एपिडर्मिस जे असतात तर ते मेलॅनिन त्वचेतील विशिष्ट ग्रंथी तयार होत असते.
आणि त्याच्यावरून बाह्य त्वचा ही एपिडर्मिस म्हणजे बाह्य त्वचाचा रंग जो असतो कसा असतो तो तर ब्लॅक असेल डार्कनेस असेल त्याच्यावर डिपेंड असतो. पहा, द मेलॅनिन इज सिंथेसाइज्ड इन सर्टन ग्लँड्स इन द स्किन. तर ग्लँड्स म्हणजे या ठिकाणी तर घाम जो ग्रंथी, ग्लँड्स म्हणजे ग्रंथी असतात, या स्क्रीनवर ज्या ग्रंथी असतात त्याच्यावर मेलॅनिन हे काय करत असतात, विशिष्ट ग्रंथी तयार करत असतात. मग याच्यावर डिपेंड असतो. पहा, द पर्सेंटेज ऑफ मेलॅनिन डिसाइडेड्स द फेअरनेस ऑर डार्कनेस म्हणजे रंग ऑफ द स्किन. द कलर ऑफ द स्किन ऑल्सो डिपेंड्स ऑन द क्लायमेट. ज्याप्रमाणे मेलॅनिन नावाच्या ग्रंथीवर आपला कलर डिपेंड असतो त्याचप्रमाणे त्या त्या एरियामधला क्लायमेटवर सुद्धा डिपेंड असतो. मेलॅनिन प्रोटेक्ट्स आवर स्किन, आपल्या स्किनचं प्रोटेक्ट करतं. अँड द इनर पार्ट्स, आपल्या अंतर्त्वचेचं सुद्धा, आतल्या भागाचं सुद्धा प्रोटेक्ट करतं. कशापासून तर फ्रॉम अल्ट्राव्हायलेट सनरेज, सूर्याच्या अतिनील किरणापासून मेलॅनिन आपल्या स्किनचं प्रोटेक्ट करत असतं. अजून काय करतं पहा, तर स्वेट ग्लँड, स्वेट निर्माण करतं. तर व्हेन वी वॉक ऑर प्ले इन द सन वी गेट टायर्ड. आपण ज्यावेळेला उन्हामधून चालतो खेळतो त्यावेळेला आपण थकतो. बट ॲट द सेम टाईम अवर स्किन बिकम्स वेट, आपली त्वचा वेट होते. इथं WET वेट म्हणजे ओली, WAIT वेट म्हणजे वाट पाहणे, आणि दुसरं वेट म्हणजे वजन. ठीक आहे, पहा, दिस इज बिकॉज ऑफ स्वेट, त्याला घाम येतो त्यामुळे. इन द स्किन देअर आर ग्लँड्स विच सिक्रेट स्वेट. मग आपल्या शरीरामध्ये ज्या ग्रंथी असतात, ग्लँड्स म्हणजे ग्रंथी असतात, ते घाम निर्माण करतात, त्यालाच म्हणायचं स्वेट ग्लँड्स. ओके, घर्म ग्रंथी, त्यामुळे घाम येतो, त्यामुळे आपल्या स्किनचं आपल्या शरीराचं तापमान 27 ठेवायला मदत होते. आफ्टर प्लेईंग इन द हॉट सन और आफ्टर हार्ड फिजिकल लेबर, आपण जर खूप कष्टाचं कार्य केलं, आपण खेळल्यानंतर काय होतं, द टेम्परेचर ऑफ द बॉडी रिसेस, त्यावेळेला आपलं तापमान हे पुन्हा नॉर्मलला येतं, पहिल्यांदा वाढतं. ठीक आहे, यानंतर ते स्वेट इज रिलीज, घाम येतो मग, अँड इट हेल्प्स टू रिड्यूस द टेम्परेचर ऑफ द बॉडी, आणि पुन्हा आपल्या शरीराचं तापमान हे कमी होतं घाम आल्यानंतर. म्हणूनच आवर बॉडी टेम्परेचर युजली रिमेन्स कॉन्स्टंट ॲट अप्रोक्झिमेटली 37 डिग्री सेल्सिअस. आपल्या शरीरामध्ये जे स्वेट ग्लँड्स असतात, आपण ज्या वेळेला खूप थकतो, खूप पळत येतो, उन्हामध्ये काम करतो, मग इथं स्वेट क्रिएट होतं, आणि स्वेट क्रिएट झालं की त्याच्यामध्ये शरीरातलं तापमान हे त्याच्याबरोबर बाहेर टाकलं जातं, म्हणजे घामाची निर्मिती होते. ती घामाची निर्मिती कोण करतं, स्वेट ग्लँड्स निर्माण करतात, आणि घाम बाहेर पडल्यामुळे, उष्णता बाहेर पडल्यामुळे टेम्परेचर पुन्हा कमी होतं आणि 37ला होतं. ठीक आहे, आता तुम्ही जर मुलांनो तुमचं ग्रँडफादरची तुम्ही जर स्किन पाहिली तर ते टाईट असते का, त्याच्यावर रिंकल्स असतात, पहा इथं रिंकल्स असतात, आणि लहान बाळाची स्किन जी असते ती टाईट असते. मग आपल्या शरीरामध्ये आपण जे स्ट्रक्चर पाहिलं, कोणती स्ट्रक्चर, डर्मिस आणि एपिडर्मिस. ठीक आहे ना, मग त्याच्याखाली काय असतात, तर नर्वल सिस्टम्स असतात, ब्लड व्हेसल्स असतात, नर्व्स फायबर्स असतात. मग या ठिकाणी यांच्याद्वारे काय होते, शरीराचे तापमान नियंत्रित राहते. मग त्याचबरोबर हे आपण पाहतो ग्रँडफादर किंवा ओल्ड जे असतात त्यांची जी स्किन असते ही अशी रिंकल्स झालेली असते, याच्यावर श्रिंक असतात, सुरकुत्या पडलेल्या असतात. बाळाची स्किन मात्र तर टाईट असते. तर हे काय होतं, तर एज वाढल्यानंतर काय होतं पहा, तिथं पहा, आपण जर ऑब्झर्व केलं असं डिफरंट का दिसतं, असं आपल्याला काय नोटीस होतं पहा. ॲज वी ग्रो ओल्डर, वय झाल्यानंतर द प्रपोर्शन ऑफ फॅट बिनीथ द स्किन रिड्यूस. तर आपल्या शरीरामधली जी फॅट असते ती चरबीचं प्रमाण ती कमी होत जाते, आणि फॅटमुळे काय होतं, आपलं स्किन हे टाईट राहत असते. ती कमी झाली की आपल्या स्किनला रिंकल पडतात. आणि पहा, हाऊ वेअर द प्रिव्हियसली टाईट स्किन डज नॉट श्रिंक, टाईट असेल तर श्रिंक नसतात,
दिस कॉजेस रिंकल्स ऑन द स्किन ऑफ ओल्डर पीपल. म्हणजे फॅट्स कमी झाल्यामुळे ते शरीर ताणलं जातं आणि एकदा ताणलं गेलेलं शरीरावर सुरकुत्या ह्या पडतात, पुन्हा ती मूळ स्थितीमध्ये येत नाहीत फॅट कमी झाल्यामुळे. आलं लक्षात. मग पहा, त्याचबरोबर अजून आपल्या शरीरामध्ये जे मेलॅनिन आहे त्याचं काय इफेक्ट होतो पहा. आपल्या शरीरामध्ये काय इम्पॉर्टन्स आहे पहा. इट इज मेलॅनिन दॅट डिटरमाइन्स द कलर ऑफ अवर हेअर. आपण पाहतो की हेअर कलर कोणाचं ब्राऊन असते, कोणाचं ब्लॅक असते, हो ना, कोणाचं खूपच ब्लॅक असते, कोणाचं तरी असं भुरे भुरे असतात, ब्राऊन असतात. मग हे सुद्धा मेलॅनिनवरच डिपेंड असतं. तर त्याच्यामध्ये सल्फर असतं. पाहूयात आपण पहा. तर कलर ऑफ अवर हेअर टू, केसांचा सुद्धा कलर मेलॅनिनवर डिपेंड असतो. जेट ब्लॅक हेअर इज ड्यू टू प्युअर मेलॅनिन. मग ज्यांच्यामध्ये मेलॅनिन हे अधिक असतं त्यांचे केस कसे असतात, काळे गडद असतात. त्यानंतर व्हाईल ब्राऊन, जर ब्राऊन असतील, लाइटर हेअर इज ड्यू टू सल्फर इन द मेलॅनिन. अँड रॅडिश हेअर, तर ज्यांच्या मेलॅनिनमध्ये गंधक असते त्यांचे केस तांबडे असतात. आलं लक्षात. रॅडिश असतात म्हणजे तांबडे असतात. त्यानंतर ड्यू टू आयर्न इन द मेलॅनिन. का तांबडे असतात, तर त्यांच्या मेलॅनिनमध्ये आयर्न हे असतं. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, स्किनचं सुद्धा आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्व आहे. ते स्किनचं फंक्शन काय आहे पहा. तर ते आपले इंटरनल पार्ट्सचं प्रोटेक्शन करतात. मसल्स असतील, बोन्स असतील, यांचं ते प्रोटेक्शन करत असतात. त्याचबरोबर अजून काय करतात, हे गिविंग प्रोटेक्शन फ्रॉम द हीट अँड कोल्ड, उष्णतेपासून आपलं संरक्षण करतात. त्यानंतर द फंक्शन ऑफ ॲज द सेन्सरी ऑर्गन्स अँड टच, आपल्याला स्पर्शेंद्रियाचं ज्ञान होतं. अतिशय महत्त्वाचं म्हणजे सिंथेसायझिंग व्हिटॅमिन डी ची निर्मिती केली जाते. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने या ठिकाणी लेसन नंबर 8 कंप्लीट झालेला आहे. आपण हे जे पाहिलेले आहेत सगळे ऑर्गॅन्स, बोन्स, ठीक आहे, हे ॲक्झियल ऑर्गॅन्स, हे फ्लॅट बोन्स, त्याचबरोबर ग्लायडिंग बोन्स, त्यानंतर इरेग्युलर बोन्स, व्हर्टेबल्स कॉलम्स आहेत. आलं लक्षात. मग त्यानंतर आपण काय पाहिलं, जॉईंट्स पाहिले, ॲक्झियल स्केलेटल सिस्टीम पाहिलेलं आहे. या ठिकाणी अपेंडिक्युलर स्केलेटल डायग्राम आहे हे. त्यानंतर ॲक्झियल स्केलेटन सिस्टीम, त्यानंतर स्किन, ह्याचं सुद्धा आपल्या शरीरामध्ये महत्त्व आहे. आलं लक्षात. म्हणून आपण काय केलं पाहिजे, व्यायाम करून व्यवस्थित बॅलन्स्ड डाएटसुद्धा घेतलं पाहिजे.